लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या आतापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत याची एक अपडेट पुढे येत आहे बघा। आणि त्या अपडेटच्या सोबतच तुम्हाला माहिती आहे की 18 नोव्हेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे। 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे। त्यामुळे आज किती तारीख आहे? आज आहे 15 तारीख। मुद्दामून ज्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत KYC केली नाही तर त्यांच्यासाठी खास रिमाइंडर देतो आहे की तुम्हाला अजून फक्त शेवटचे 3च दिवस बाकी आहेत। पण सोबत व्हिडिओच्या सुरुवातीला सांगतो आहे की ज्यांची पती किंवा वडील यांच्या अभावी KYC थांबलेली आहे, म्हणजे पती किंवा वडील यांचा दुसरा आधार नंबर नसल्यामुळे KYC थांबलेली आहे, त्यांनी मात्र चिंता करू नका, तुमच्यासाठी वेगळा वेळ वाढवून देण्यात येईल। पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या बहिणीने अजूनही KYC चालू केली नसेल, पोर्टल KYCचं चालू आहे। शक्यतो जर समजा तुम्हाला पोर्टल वेबसाईट व्यवस्थित चालत नसेल तर संध्याकाळी 2 ते सकाळी 4 या दरम्यान KYC करा। स्वतः तुमच्या मोबाईलच्या द्वारेच KYC करायची आहे। स्वतः तुम्ही तुमच्या घर बसल्या घरून KYC करा मोबाईलच्या द्वारे। आणि जर जमत नसेल तर घरच्या तुमचा भाऊ, तुमचे वडील, तुमचे पती त्यांची मदत घ्या आणि KYC पूर्ण करा बघा। पण ज्यांना पती किंवा वडील नसतील त्यांच्यासाठी मात्र KYCच्या 18 नोव्हेंबरची चिंता करायची आवश्यकता नाही, पुढे तुम्हाला वेळ मिळेल, कारण त्यावर अजून पण काम चालूच आहे। आतापर्यंत किती लाभार्थ्यांनी KYC केलेली आहे, म्हणजे आतापर्यंत म्हणजे 15 नोव्हेंबरपर्यंत याची माहिती प्राथमिक स्तरावर पुढे आलेली आहे। आणि सोबत KYCला मुदत वाढ मिळणार का? अगदी पटपट तुम्हाला 1-2 मिनिटाच्या आत सांगून देतो बघा। नोव्हेंबरच्या 17व्या हप्त्याच्या संदर्भात GR वगैरे आला नाही, वितरण पण सुरू झालं नाही, त्यामुळे कोणी सांगत असेल तर तुर्तास लक्ष देऊ नका बघा। आतापर्यंत किती लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली आहे? आतापर्यंत किती लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली आहे? तर सध्या बघा एक खूप महत्त्वाचा आकडा पण तुम्हाला सांगतो आहे की सध्या लाभार्थ्यांची संख्या किती आपल्या लाडकी बहीण योजनेच्या? पूर्वी होती 1,40,00,000च्या पेक्षा पण अधिक, 1,00,00,000 जवळपास 46 लाख एवढी संख्या होती लाभार्थ्यांची, पण ती संख्या आता कमी झाली आहे। आणि आता जे नवीन आकडा जे पुढे येत आहे तर तो आहे 1,35,00,000 लाभार्थ्यांची संख्या सध्या आहे। पण याच्यापैकी किती लाख लाभार्थ्यांनी KYC केली एकदा ते समजून घेऊयात। त्यापैकी 1,30,00,000 लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली आहे, अशा प्रकारची माहिती पुढे येत आहे बघा। की आता ही प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे, याला अधिकारिक म्हणजे राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे किंवा महिला बालविकास विभागाद्वारे ही माहिती देण्यात आलेली नाही, पण ही माहिती प्राथमिक स्तरावर पुढे येत आहे। 1,30,00,000 लाभार्थ्यांनी KYC पूर्ण केली आहे। पण आता उरलेले जे आहेत मग ते 5 लाख असो किंवा त्यापेक्षा अधिक असो, तर त्या लाभार्थ्यांचा ऑब्वियसली दुसरा आधार नंबरचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतील, परंतु KYC प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये केलेली आहे। त्यामुळे KYC जरी 17 नोव्हेंबरच्या महिन्याला त्यांनी बंधनकारक नाही केली तर मात्र 18व्या महिन्यापासून आपल्याला किंवा 18व्या हप्त्यापासून, खास करून 18वा महिना बनल्यापेक्षा 18व्या हप्त्यापासून आपल्याला KYC म्हणजे डिसेंबरच्या हप्त्यापासून बंधनकारक होण्याची शक्यता फार अधिक आहे। आणि एकंदरीत बघा की यामध्ये सध्या संपूर्ण वातावरणाचा विचार करता माझ्या मते KYC प्रक्रियेमध्ये पण मुदतवाढ सरकार देण्याच्या मानसिक स्थितीमध्ये आपल्याला दिसत आहे। त्यामुळे KYC मध्ये मुदतवाढ पण होण्याची शक्यता आहे। पण तरी देखील सर्वांना एक सूचना म्हणून 3 दिवस उरले आहेत, त्यामुळे ज्यांना शक्य होते आहे KYC करणं त्यांनी मात्र KYC करून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। किती फॉर्म आले हे पण तुम्हाला समजलं असेल आणि KYC जर तुमची बंद झाली असेल तर वेबसाईट सुरू आहे, तिथे जाऊन तुम्ही KYC करू शकता। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात। धन्यवाद।